सगळेच तोलामोलाची मंडळी वरती बसली आहे आणि खाली बसलेली आहे. त्यामुळे सगळ्यांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सगळ्या मसावत बोरनाड परिसरातील सगळ्या शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय याचे सगळे पदाधिकारी, या परिसराचे सगळ्या गावांचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, त्याचप्रमाणे या परिसराचे विकास सोसायटीचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सगळे संचालक मंडळ, दूध डेअरीचे सगळे अध्यक्ष, त्यांचे सगळे संचालक मंडळ, भाजपा, राष्ट्रवादी आणि आरपीआयचे सगळे व्यासपीठावर आणि खाली बसलेले सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित खास करून धरणगाव तालुक्यामधून आलेले शिवसेनेचे, भाजपचे सगळे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 23 तारखेला आपला निकाल लागला. 23 तारखेला निकाल लागला तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये धडधड होती. जास्त धडधड मसावत गटाची होती. जोही यायचा बापूसाहेब, जोही यायचा तो सांगायचा मसावत गाव मायनस राहील, जोही यायचा तो सांगायचा विटनेर मायनस राहील. अरे मग इकडच्या गावातून झालं की मग रवी कापडेंना मी त्रास द्यायचो. तर बाबा ही भानगड काय आहे, पप्प्याला त्रास द्यायचो की म्हणलं हे गावं मायनस राहत आहेत असा रिपोर्ट आहे. वडली मायनस राहील, पाथरी मायनस राहील, असे वेगळे वेगळे रिपोर्ट आपल्या भागामधून यायचे. समोर त्यांना उत्साह फार वाढला होता. पण आपल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की आम्ही जर लटकलो तर चांगल्या चांगल्याची नैया पार करू शकतो. त्यामुळे आपण हा भगवा झेंडा पुन्हा फडकवलेला आहे. खरं म्हणायला गेलं तर आज आपल्याकडे येण्याचं मूळ कारण हेच होतं की एकाच वेळेस सगळ्या गावांना जाणं सध्या तरी मुश्किल आहे. याचं कारण परवाच्या दिवशी पुन्हा कॅबिनेट आहे. 15 तारखेला मोदी साहेब सगळ्या आमदारांच्या भेटी करतात. 3 तास सगळ्यांना वेळ दिलेला आहे आणि प्रत्येक आमदाराची, मंत्र्याची बोलणार आहे. त्यामुळे म्हणलं आता आपण हे जे रस्त्यांची भूमिपूजन मंजूर आहे ती भूमिपूजन केली पाहिजे. म्हणून वीरूदादांना आणि त्यांनी सगळे कामं घेतले असल्यामुळे सगळ्या परिसराच्या सरपंचांना आम्ही विनंती केली की आम्ही तुमच्याकडे येतोय. तर पहिलं आम्ही भूमिपूजन केलं ते शिवराजच्या धानवड गावापासून तर प्रवीणच्या कुसुंबा गावापर्यंत हा जवळपास 8 किलोमीटरचा जो शॉर्टकट रस्ता आहे की कुसुंब्याला शेतातून 5-7 गावांच्या शेतांचा फायदा करत 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 तो डायरेक्ट धानवडपर्यंत जाणार. आणि तो एक रस्ता जवळपास 7 कोटी रुपयाचा मला वाटतं तो रस्ता. त्याचं भूमिपूजन आम्ही आज केलं. ते कामही प्रत्यक्षात सुरू झालंय. जवखेडा आणि सुभाषवाडी काम पण सुरू केलेलं आहे. तोही रस्ता जवळपास 3 किलोमीटर 4.25 कोटी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन काम त्याचं सुरू झालेलं आहे. रामदेववाडी आणि कुराडदे हे गाव कोपऱ्यात होतं असं म्हणतात. पण आम्हाला ते गाव उजेडात आणायचं होतं आणि ते ठरवलं आहे. कुराडदे, लमांजन आणि वाकडी ही जी गावं आहेत ही दुर्लक्षित गावं. या गावांना आम्ही आता कुराडद्याला आम्ही डायरेक्ट रामदेववाडीशी जोडलं. म्हणजे त्यांना आता मसावत यायची गरज नाही, मसावातून वावडद्याला यायची गरज नाही, वावडद्यावर मग इकडे यायची गरज नाही. डायरेक्ट किक मारली की सीधा रामदेववाडी आणि रामदेववाडीहून निघाला की शिरसोली मार्गे डायरेक्ट जळगाव. पर्याय
पर्याय केले, त्याच्यात शॉर्टकट तर झाला, पण शेतीच्या बैलांचा जो महत्वाचा विषय आहे, शेतकऱ्याचा जो सगळ्यात माल काढण्याचा विषय आहे, केळी लावणाऱ्यांचा जो केळीचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, त्याचा 100% घरापासून वाहतुकीपासून फायदा होतो. त्याच्यामुळे आम्ही हे शेत रस्त्यांकडे लक्ष देण्याचं काम या काळामध्ये केलेलं आहे. आज हे करत असताना आपल्या सगळ्यांचे मी आभार याच्याकरता मानायला आलो की आपल्याला वाटत होतं की सरकार फार काठावर येईल, पण सरकार इतकं बंपर आलं की 237 सीटा आल्या. लाडक्या बहिणीने करंट मारलं तर सावत्र भाऊ डायरेक्ट ठार झाले. म्हणजे आपल्या लोकांनी तर मतं, भाजप शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी मतं तर दिलीच, पण राष्ट्रवादीच्या बायांनी सुद्धा मतं दिली. नवऱ्याने सांगितलं तू तारीख देजो, तिने हा सांगितलं तर देशात बरोबर झालं, शोभांटी काढतात 1500 राहणार. म्हणजे हे झालंय बरं, हे झालंय. अरे सक्का भाऊ सुद्धा म्हणले पैसे देत नाही, हा बिचारा दर महिन्याला 1500 देतो, याला कशाला सोडू. उलट झालं ना, बाया पहिले माणसाकडे पैसे मागत, आता माणसं बायाकडे मागायला लागले, कारण की तिच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे येत आहेत. त्यामुळे या मसावत गटाने एक जादू करून दाखवली. जे विटनेर मायनस सांगत होते ते विटनेर प्लस झालं, जे मसावत मायनस सांगत होता ते मसावत प्लस झालं, पाथरी मायनस सांगत होते प्रदीप दादांचे सगळी मंडळी, आमची शिवसेनेची मंडळी सगळी लागली कामाला, ते प्लस झालं. आणि वडलीला सुद्धा भाजप शिवसेनेच्या आणि अंतर्गत होती. बंगाल के भाव में सब होने वाला था, हमने सबसे प्यार की पप्पी ले लिया और सब साथ जोड़ लिया आणि आम्ही सगळे एकत्र झालो. आणि या मसावतने पुन्हा हे सिद्ध केलं की 6000 मतांचं लीड आपल्याला या गटातून मिळालं. 6000 मतांचं लीड. दापोऱ्याचा तर एक माणूस फार बोलत होता, एवढा बोले तो, एवढा बोले, हिशोबाच्या बाहेर बोले. तिथे बी मायनस. हा, तरसोदचा गणपती बाप्पा, तरसोदचा एक होता, अरे म्हणतं गणपती मला ना होईल का बरं. 6 कोटीचं काम गुलाबराव पाटलांनी तरसोदच्या गणपतीमध्ये केलंय. गणपती बाप्पा मला विसरणार नाही. 550चं लीड आहे गणपती बाप्पाच्या गावात. लोक कामही बघतात आणि आम्ही तर सगळ्या बाबतीत मजबूत होतो. यावेळी आज जाओ, तुमच्याकडे कितना जोर नाही, आज जाओ. आणि सगळ्यात जास्त तुम्ही मेहनत केली. मी जेवढा चालायचो तेवढा माझा एक एक कार्यकर्ता माझ्या मागे चालायचा, यात्रेच्या स्वरूपाने चालायचा. आणि मी नेहमी भाषणात हेच सांगतो की सुरेशदादांचे जे राजकारण झालं ते कार्यकर्त्यांच्या भरोशावर झालं. कोणत्याही नेत्याचं राजकारण जे होतं ते कार्यकर्त्यांच्या भरोशावर होतं. असं म्हणतात की ज्या माणसांकडे चांगले कार्यकर्ते आहेत तो नेता खऱ्यात सगळ्यात जास्त श्रीमंत असतो. ती श्रीमंती मला मिळाली आहे तुमच्या आशीर्वादाने. मला मसावतमध्ये मी नेहमी सांगायचो मी मायनस राहील. हे समाधानाला विचारायचो, गोविंदला विचारायचो, डॉक्टरला विचारायचो, त्या भोईराजाला विचारायचो, महेंद्रला विचारायचो, सगळ्यांना विचारायचो. बोललो येणार नाही का मी गावातून नावणार नाही, का येणार नाही, मायनस झाले तर तुमच्याकडे येणार मी म्हणले आम्ही. पण ही सगळी मंडळी जुळली. तिथे एक ते पिल्लू आहे छोट, ते नाव ऐके ना, ते नाव मी घेत, पण आता घेतलं पाहिजे. आणि हे जेवढे आगाऊ आहे ना, आतापर्यंत मी त्यांना मंत्रीपद दाखवलं नाही, पण आगाऊपणा केला आणि माझ्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं ना तर पालकमंत्री काय असतो ते दाखवून देणार आहे. आता दादागिरी नाही चलेगी तुम्हारी, अभी बिलकुल नाही चलेगी. मी साधा स्वभावाने राहिलो, कोणी बी आला काम कर, आला काम कर. त्यांना असं वाटलं नाही की आपण पक्षानं काम करा, नाही बी करत, गुलाब पाटील आपलं काम कर दे. आता रक्त चेक करून काम करावं. हा, आपला माणूस बिचारावर भटकतो, काम करतो, रात्रंदिवस माझ्याकरता मेहनत करतो. अरे बिलकुल साठेने साधा कर द्या मला, काय घाबरायची गरज नाहीये. म्हणजे तुमच्या गावात जास्त अफवा होती, तो प्रवेश सोहळा इथे झाला, रमेश आप्पाने भाषण केलं, म्हणजे उलट कटा म्हणजे काही खरं नाही तुमचं. आता विटनेर मायनस राहील, पण तुम्ही विटनेर प्लस करून दाखवलं. आणि चांगली जुळली आपली मंडळी. साहेबराव दादा असतील, तुम्ही असतील, गजानन असतील, सुरेश असतील,
जयंतराजा असतील, सगळी मंडळी कामाला लागली. गावाची सगळी मंडळींनी मदत केली आणि मी या ठिकाणी निवडून आलो. म्हणून पप्पूला म्हणलं आता सगळ्यांना मला भेटू दे. ज्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहे त्यांचे आशीर्वाद मला भेटण्याकरता पाहिजे, याकरता हा कार्यक्रम आहे. आणि इकडच्या परिसरामध्ये म्हणतो साधं जेवण काही चालत नाही. खावायला पक्के दोन्ही तुम्ही का आम्ही खावं तुम्ही खावा. म्हणजे इकडचं जेवण आमच्याकडे शेवभाजीवरती असते पण इकडे ते चालत नाही. शेवटी ठीक आहे, ही प्रेमाची गोष्ट आहे आणि या निमित्ताने तुमचं सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी होतंय, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आज एनटी सेलची बी आमच्या राजदादांनी बऱ्याच पदाधिकाऱ्यांची निवड केली. उपजिल्हा प्रमुख आमच्या रवी आबांनी पण बऱ्याच लोकांची सत्कार करण्याकरता या ठिकाणी लोकांना पुढे आणलं. आणि मी आपल्याला खात्री देईल की आता आपल्याला शेत रस्ते जास्त रस्ते द्यायचे आणि या भागामध्ये उद्योग कसा आणता येईल हे आता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. कारण की हा बेल्टमध्ये आपल्याकडे काहीच कारखानदारी नाही. एखाद दोन जिनिंग प्रेसिंग मसावरची सोडली तर या बेल्टमध्ये निलेश दादा काहीच नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे छोटा मोठा उद्योग आणता येतो का ज्याच्यामध्ये 200, 400, 500, 1000 मुलं नोकऱ्या लागू शकतील. आपण उद्योग मंत्र्यांच्या मागे लागलेलो आहे आणि हा तालुका आणि हा जिल्हा हा आपला नशिबान आहे. नशिबान याच्याकरता की सुरेश दादा 2 वेळेस या भागातून मंत्री राहिले. मी पडलो तेव्हा देवकरप्पा मंत्री झाले, ते पडले तेव्हा मी मंत्री झालो, पुन्हा ते पडले मी मंत्री झालो. म्हणजे हा तालुका महाराष्ट्रामध्ये मंत्र्याचा तालुका आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथे जोही निवडून येतो तो आपल्या पक्षाचा असेल. सुरेशदादा निवडून आले, आदरणीय सुरेशदादा ते मंत्री झाले, आदरणीय देवकरप्पा निवडून आले ते मंत्री झाले आणि मी आता निवडून आल्यानंतर मी सुद्धा मंत्री झालो. आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांची लई वाईट परिस्थिती झाली. असे भेटतात ते काय करू सत्यानाश या आणि शाही बी फोडाली म्हणे. तुला वाट काय म्हणजे शाही सुद्धा फोडाली तर पैकी घ्या. बघा 85,000 मतं दिली या माणसाला लोकांनी. किती मान्य आहे, त्यांचा पराभव झाला मान्य आहे. पण आपल्या किशोरप्पाची मतं जर पाहिली तर त्यांना 94,000 मतं आहेत, ते निवडून आले. यांना निवडून येण्या इतके मतं मिळाले आहेत. 85,000 मतं कमी नाही आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पराभव झाला मान्य आहे, रात्रंदिवस मेहनत केली. पण त्यांनी पक्षांतर करण्याकरता योग्य माणसा विचारला नाही. रात भरमापेटी बांधली चालू म्हणून अरे त्याच नाही विचार कर रे जगडा करत ना तुमच्या गावावर. अरे बघा ते दिले ना तो बिलकुल पस्तावतोय. गुलाब पाटील कस काय सोडावा. हा हे दोन भूत गेले ना यांच्या डोक्यावरच बस बघून घेतलं. हो ते कसं राहत माणसाचं डोकं फिरलं तर माणूस काही बी करून बसतो तसं झालंय. अरे आमचे पैसे दुर्या 2 होते तरी आम्ही चालत होतो. पैसून बांध कलर होता तरी क्या घेत रे तुम्ही. याचं कारण माग पाठिंबा देणारे कार्यकर्ते लागतात. अरे कमीत कमी महिना 2 महिन्याचा थांबता हो. मी सोडणार आहे का? मी सोडणार नाही त्यांना. त्यांची मजूर फेडरची लाईन लावली 4-5 दिवसात पेपरात वाचतात तुम्ही. कार्यक्रम भाग काय आता पण सोडलं मी नाही सोडलं. याचा हिशोब सांगू तुम्हाला. हे जे दवाखाना आहे ना हा दवाखाना तुम्ही जाता तो याचं भाडं किती घेता गव्हर्नमेंट ते माहिती तुम्हाला? 27 लाख रुपये महिना. हो हे सगळं काढलंय चालू आहे अजून. मी अजून ते डीलला बोलवलं होतं मी. कारण म्हणते काय कोविड पासून देऊन ठेवलाय. आता एक पेशंट जातो तिथे जातो मी तर बिल घेता आणि आता तर जात बिल लोक करता बिल आव्हान सवालच असत्या. 27 लाख रुपये हा माणूस तिथलं भाडं घेतो. किती? 27 लाख. या माणसाकडे मजूर फेडरेशन आहे. ऐकून घ्या किती फसवायचा. चेहरा किती छान आहे, एकदम छान गरीब चेहरा. मला साला जरा राहायची ते हो गरीब चेहरा आहे. मजूर फेडरेशनचे मजुरांचे पैसे 10 कोटी रुपये जमा झाले. यांनी स्वतःची पतसंस्था काढली, गुलाबराव देवकर पतसंस्था. यांनी जागा कोणाची दिली? भाड्याने. स्वतःची भाड्याने जागा दिली. म्हणजे ते भाडं चालू झालं. 10 कोटी ठेवले. आता ते पैसे कोणाचे? मजुरांचे. ते पैसे कुठे ठेवले पाहिजे? पतसंस्थेत नाही. कायदा असा म्हणतो पतसंस्थेमध्ये जर जास्त डिपॉझिट असली तर एक तर नॅशनलाइज बँकेत ठेवले पाहिजे
नाही नॅशनलाइज बँकेत ठेवले तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले पाहिजे। या जवानांचा पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले, थोडा दिन जाऊ दे ना, हे पैसे पतसंस्थेत वर्ग केले स्वतःच्या आणि स्वतःच कर्ज घेऊन घेतले। वा रे वा, म्हणजे दाखील सुद्धा खात असं। हे 10 कोटीचे आता 20 कोटी झाले, ते झालं। आपली बँक कोणाची आहे? शेतकऱ्यांची आहे, बरोबर। आपण आपल्याला किती पैसे देतात? 35,000 देतात मला वाटतं कोरडाला, बरोबर। आणि आपला ही करार कितीचा नाही था? 70,000 बाईला 10 लाख खाली वावर दिल्या कोणी मला, 10 लाख बिघ्याच्या वावरवर 35,000 देतात, 10 ठिकाणी तगड्या बांधतात। देवकर आपल्याला कशाला पैसे दिले माहितीये? हे श्रीकृष्ण संस्था 15 कोटी घेतले जवान, किती? ते पैसे शेतकऱ्यांची बँक किती कशा करता घेतले? शिक्षण संस्थेकरता। आणि आता 50 लाख रुपयाचा हप्ता आलाय भरला नाही, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी म्हणतात। शेतकऱ्यांची बँक, शेतकऱ्यांच्या सोसायटीवरती बँक चालते, शेतकऱ्यांच्या पैशांवरती बँक चालते। सोसायटीच्या सचिवांना पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाही, सचिव आता बिचारे तरफडताय, त्यांना पगार नाही। आणि हे 15 कोटी रुपये तिथे घेऊन बसलेले आहे। यांना 4 वर्ष शिक्षा आहे, हे संत नाही। यांना स्टे याच्या लालू प्रसाद उभा राहिला होता, त्यांचा चारा खायला होता फक्त, याच नंतर घरकुल खायला। यांना स्टे, लोकांना काय सांगताय स्टे? मला 25 वकील सांगायची वेळी, बुवा गुलाबराव पाटील तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, दिल्ली कोर्टामध्ये माणूस उभा करा, हे उभे राहू शकत नाही। वकील सांगायचे हे जर उभे राहतात तर मग लालू प्रसाद पण उभा राहायला पाहिजे। लालू प्रसादला 7 वर्ष शिक्षा आहे, यांना 4 वर्ष शिक्षा आहे। एका मिनिटात म्हणलं इलेक्शन थांबू शकतं, म्हणलं हा अपप्रचार करील, मोठ्या समाजच्या माणूस चालला नाही, मोठ्या समाजच्या माणूस चालला नाही, हा काही तमाखा घाली म्हणतं, त्यापेक्षा कुस्ती खेळू, जे होईल ते होईल म्हणतं। म्हणून मी बाटलीवाल्याला पकडलं, कड्यामध्ये फिरायला होतो जेव्हा आणि कुस्ती केलं। शेवटच्या 3 हा माणूस माझ्याबरोबर 4 वेळेस बैठका घेतल्या माणसं। आता काय सांगा तुम्हाला, मी बरत नाही, देवकर आप्पा बरं विचारून गेले पण वरतून पैसे येतात, वरतून पैसे येतात, नाही फॉर्म भरला। म्हणजे लोकांना किती वेळ करायचं याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे। आणि आता कोणाकडे जाता, कशा करता जाताय? अजित पवारांकडे सहकार खाते। म्हणजे मी काही लफडी केली अजित दादा फोन लाईन, अजित दादा म्हणजे तुम्ही कितने भी लफड़ा करो हम छोड़ने वाले नहीं है अभी। यांनी चोऱ्या करायच्या, माऱ्या करायच्या आणि लोकांमध्ये असा आवडायचा। जा तुम्ही त्यांच्या संस्थेमध्ये जेवढे शिक्षक किती दिवसापासून पगार नाही विचारा ना, 28 महिन्यापासून पगार नाही। आणि पीएफ भरायला पाहिजे कायद्याने पगार नाही भरला तरी चालेल, पण प्रॉव्हिडंट फंडचे पैसे भरलेच पाहिजे, हा कायदा आहे। एकाचेही पैसे भरलेले नाही, वरतून म्हणतात की माझा भाऊ पैसे घेऊन पळून गेला। अरे तुम्ही भाऊला नाही की आम्हाला सांगा, गावात जाऊन वर्गणी तयार करते, 71,000 वर्गणी आप्पाला। सगळ्यात मोठा ते कसं 500 पुऱ्या अख्ख्या वर्गणी जर कधी देईल, तू कोणी 100 देईल, कोणी 200 देईल, कोणी जर्मट देईल, कोणी काही देईल, पण तेला सगळ्यात पुऱ्या का काही गठ्ठीची गठ्ठी। म्हणजे शेतकऱ्यांनी का प्युअर नोट काय ठेवले का आपल्याला दिली वा। वर्गणी कशाला म्हणतात? आपण एखाद्या ठिकाणी वर्गणी जमा करतो, कोणापासून छुट्टे राहतात 500, 200 नोट राहतात, 100ची राहते, कोणापाशी 500ची राहते, कोणापाशी 100 राहतात, कोणापाशी 50 राहतात। एलजीबी वर्गणी ज्याला आप्पा कोरा माल, त्यांना वाटलं अशी जादू करू आपण की आता आप्पापाशी काही राहणार, 150 कोटी रुपयाची कॉलेजची जमीन आहे बाबा तुझ्या पैसे, कशाचा गरीब आहे तू? हे लोकांना आव्हान बंद करा। हे नाटक त्यांनी केलं, पण तुम्ही बी लय हुशार आहे। शेवट लोक छाती दडदड केली हो माझी, आएंगे की नाही आएंगे। हा आवाज कशी अफवा, जिकडून तिकडे गेलो नशिराबाद काही खरं नाही, खलास नशिराबाद मध्ये फक्त 22 मताने मायनस आहे आपण, त्याला नाही कारण आहे। यावेळेस मुस्लिम लोकांनी आपल्याला पाहिजे तशी मतं दिली नाही। नशिराबाद मध्ये 25,000 मध्ये 10,500 मुस्लिम मत आहे। किती? 10,500। बाकी थोडी मानणारी, त्यामुळे निम्मे काटा झाला। दरंगा घुसकी घे,
फुटकी घे म्हणा, माझ्या फुटी घे, माझ्या फुटी घे. तिथे आपण 800 मतांना लीड मध्ये राहिलो. पिंपरी सोनवत गट काही खरं नाही. अहो तिथे आम्ही 10,000 मतांनी प्लस राहिलो. पाळगी गटात खरं नाही, माझ्या गटात 10,000 मतांनी प्लस राहिलो. सगळ्या गटांमध्ये आपण 100% प्लस राहण्याचा प्रयत्न केला. काही काही गावात आपण मायनस आहे, कसे 10 मतं, 20 मतं, 23 मतं, 93 मतं, असे काही गावांमध्ये आपण मायनस आहोत. पण ही सगळी तुमची मेहनत. आता फक्त बोलून चालणार नाही, निवडून तर आलो. इथला लोक निवडून येणार की पहिले 4.25 आमदारामध्ये एक मंत्री होय. संख्या कमी नाही, संख्या पण 237, 7.25 आमदारच्या मागे एक मंत्री. त्याला आपला लागेल का नाही, लागेल का नाही. टीव्हीवर तर फोटो आहे, 13 क्या होगा गुलाबराव, म्हणता होतं नाही होतं. पण मी काय शिंदे साहेबांना तुमच्या आशीर्वादाने त्रास दिला नाही. याचं कारण गावात तुम्ही पण निवडणूक लढा, पॅनल निवडून आलं, सरपंच म्हणाल तेवढा त्रास राहतो. सरपंच तो होऊन जातो. डेपुटी बरं मांडला होता त्याला. डेपुटी नाम अधिकार नाही, बरं नाम नाही, बोर्डावर येते नुसतं. हो, मेंबर आणि डेप्युटी मध्ये काही फरक नाही. पण उपसरपंच, उपसरपंच ठीक आहे बा. तर एक मान असतो, तो पदाचा मान असतो. हे सांगायचा अर्थ असा आहे की मला या गोष्टीचा वाटायला लागलं की पुढच्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये जे काय निवडणुका ह्या होणार आहेत, तर आपल्याला बेसावध करून चालणार नाही. आता 4-5 महिन्यामध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. आता माझी निवडणूक आटपली. अब तुम्हाला क्या होगा गोपालजी, आता तुमची निवडणूक आहे. काळजी करू नका, फक्त तेव्हा तिकीटवरून लढाई करू नका. सामनेवाला तिकीट बी राहणार नाही. आपण भाजप शिवसेनावाले एकत्र लढकलो ना, ऐच्छा नाही, एक सुद्धा सिंगल माणूस निवडून देणार नाही. आपण एक सुद्धा सिंगल देणार नाही. फक्त आपल्यामध्ये प्रॉब्लेम नको व्हायला, आणि आपण ती काळजी 100% घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. आणि आता तुम्ही नुसतं याच्यावर भुलून जाऊ नका की आता भाऊ मंत्री झाले आणि आता काय खरंय. कामं आणा, कामं आणा, गावाची कामं आणा. मी काही काही गावं पाहत होता, जवखेडा टी पॉईंट आलं, दुसरं गाव आहे, 900,000 मतांची बी गाव नाही. 5 रस्ते झाले डांबी, 5. मला आठवतं मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस आमदार झालो 2014 साली, तेव्हा टँकर लावला होता मी त्या गावात पाण्याचं. धैर्यसिंग असेल इथं, टँकर होतं. आता पुरी बागायची जमीन आहे. याचं कारण पुरे नाले करून टाकले, कुरकुऱ्यापासून तर कुरकुऱ्यापर्यंत सगळे, आणि सगळे नाले कोरले. त्यांचे नाले कोरले. आज मी तिकडनं आलो, सगळीकडे पिकं लावली. यावर्षी पाऊस चांगला झाला, नाडग्यामध्ये बी पाणी यावे ते मान्य आहे. पण आपल्याला नागपूरचं पाणी लवकरात लवकर आपल्या परिसरामध्ये कधी आणता येईल याचा सगळ्यात मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. पद्मालय 2 टप्पा, याचा सुद्धा फायदा आपल्या परिसरामध्ये बराच होऊ शकतो. आणि उद्योगधंदा कसा आणता येईल, या 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. शेत रस्त्यांकडे लक्ष द्यायचं आहे. आणि लाईटचा जो प्रॉब्लेम आहे, आपण नंदुआबाच्या गावाला 132 केवी, 33 केवी आता नंदुआबाच्या गावाला मंजूर झालेले आहे. 132 केवी जळगाव ग्रामीण मध्ये एक पण नव्हतं. प्रत्येक ही दोघं कामं आपण मंजूर केली, जवळपास 100 कोटीच्या वरती एमएससीबीची. आणि या वर्षभरामध्ये या परिसराचा लाईटचा प्रॉब्लेम 100% सुटणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आणि विटनेसचं सोलरचं काम चालू आहे. 3,000 शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल 1 वर्षभराच्या. विटनेसचं काम सुरू आहे सोलरचं. पहिला टप्पा झालाय. रात्री 7 चावतो, 12 वाजता लाईट येते. जॉबमध्ये वगैरे जातो वाहमध्ये. तो कार्यक्रम बंद करना है आपल्याला. दिन को जाने को होना, लाईट गिर गया चलो घर को, अशा पद्धतीने आता आपण कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की आपण एवढ्यापुरतं मर्यादित न राहता चांगली कामं करा. गावामध्ये असं वागा की नम्र वागा. काही काही गावात मग त्रास का झाला, जर तुला कौ निवडी विना ना काहू माती दे, हा सगळी कार्यक्रम होईल ना. गुलाब पाटील चांगला हो, पण हे जर गुलाबराव पाटील जर निवडून आला ना, हा मातून जाईल, हा त्रास देतो. माझी हात जोडून विनंती कार्यकर्त्याला, तुमच्यापासून लोकांना आनंद वाटला पाहिजे.
तुम्ही असं काम करा की लोकांनी म्हणलं पाहिजे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते सोन्यासारखे आहे. काम नका करा. दरवाजे आलेल्या माणसाची कोड बोला, त्याचं समजून घ्या. विरोधक आता काय आहे, विरोधक काय बोलतील ते माणूस मुलकट चालले का समाजाला आपली काय विषय. त्यामुळे आता तुम्हाला सोन्यासारखी संधी आहे. चांगलं वागा, प्रेमाने वागा. जो दुश्मन आहे त्याच्याशी तू कोड बोला. असा काय लागतं समजू नका. त्यांना आपला कार्यक्रम कसा केला आहे, आपणही तसा कार्यक्रम करायला पाहिजे. थोडं राजकारणी व्हा. आपण सरळ चालतो, आपला कार्यकर्ता एकदम जागेत असतो. आपलं काही विचार करत नाही. असं नाही, शांततेत घ्या. पोलीस स्टेशनच्या भानगडीत इतक्या कमीत कमी आणता येतील तेवढा आणण्याचा प्रयत्न करा. तसं अंगावर आलं तर शिंगावर घ्या. सोडायची गरज नाहीये. हे गांडूपणाचं लक्षण नाहीये. पण नम्रतेने वागा. आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं काम करू नका. शेत रस्त्याच्या भानगडीत पडू नका. आपली लोक शेत रस्त्याच्या भानगडीत पडतात. मी तर डायरेक्ट सांगतो नको होती काम नको. आणि ज्याचं करता आपण फोन लावतो तो साहेब करू त्या सांगतो मंत्र्याचा दबाव आहे. जर वावर करते जायला असतो खुश राहा. नाही जायला असतो तो काय करत आहे मंत्री ते टाकत देताना असं. आणि नंतर शेवटी काय होतं, हे भाऊ राहतात दोन एक होता ते मौत झाली का म्हणा कार्यक्रमात. त्यामुळे काही गोष्टी अशा चांगल्या करा की ज्याच्यामुळे जनतेला आपल्यापासून त्रास नको व्हायला. अशा पद्धतीची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. जास्त बोललो तर उचित होणार नाही. जेवण वाट पाहतोय. तुम्ही पण भुकेले, मी पण भुकेलाय. पण आज तुमच्याकडे पाहून आनंद वाटला. 5 साल आपली होईल. 5 वर्षामध्ये बॉम्ब कामं करा, भरपूर कामं करा, लोकांची सेवा करा. दवाखान्याकरता तर आपण तत्पर आहोत. दवाखान्याची कामं करता सुद्धा मी कार्यकर्त्यांना वचन देतो. माझ्या कार्यकर्त्याला 10 लाख लागू दे का 20 लाख लागू दे, कधी त्याच्यावर अडचण आली तर हा गुलाबराव पाटील त्याच्याकरता उभा आहे हे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी बरेच अनुभव आले लोकांना. बरेच अनुभव आले. बरेच माझ्या कार्यकर्त्याला दुखला, तो मुंबईत आला, त्याच्याकडे पैसे नसले. काळजी करण्याची गरज नाही. हा भाऊ उलटा अर्थ केला तर तो तुमच्या मागे कायम उभा आहे. त्यामुळे 100% आपण ही काळजी करण्याची गरज नाहीये. जसं तुम्ही माझ्याकरता केलंय रात्रंदिवस, तसं रात्रंदिवस हा गुलाबराव पाटील तुमच्याकरता करेल हे वचन देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.